क्लोज करून घ्या, क्लोज जरा म्हणजे हे दिसायला पाहिजे अशा पद्धतीने आवश्यक स्पष्ट दिसायला पाहिजे अशा पद्धतीचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 3 ट्रॅक आम्ही दाखवलेले आहेत. एक विमानाचा ट्रॅक आहे, एक रेल्वेचा ट्रॅक आहे, त्याचबरोबर एक रोड मॅप आहे. अशा पद्धतीने तिन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे. आता जुने साधनं सोडून आता अतिशय नवीन साधनं अशा प्रकारचे जे रोबोट आहे त्या रोबोटच्या साधनासाठी लागलेला आहे. आणि हाच रोबोट आता अशा पद्धतीनं पुन्हा याच्यामध्ये गाडीमध्ये रूपांतर होतो आहे. अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीची रचना आपल्याला आवडते ती सुद्धा या स्वरूपाची सामान्य माणसाला कळलं पाहिजे अशा पद्धतीचं हे सिग्नल दाखवलेलं आहे. एकूणच हा सगळा जो विषय आहे हा विषय साधारण हे सगळी मंडळी आहे. थोडं असं सांगा चालू आहे तुमचं आमचा जो विषय आहे प्रवास वाहतूक आरक्षण आणि वेळापत्रक जेणेकरून प्रवाशांना जास्तीत जास्त सोयीसुविधा कमीत कमी वेळामध्ये मिळाव्यात आणि त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, त्यांना त्रास कमीत कमी व्हावा किंवा होऊच नये या दृष्टीने आधुनिक ज्या काही सोयीसुविधा उपलब्ध आहेत, प्रणाली आहेत, त्यावर आमचा हा सवाल आहे. खास करून जर आज पाहिलं तर सुरुवातीला जे पाहिलं आपण आरक्षणाचे फायदे जर आपण विचारात घेतले तर कमी भाड्यामध्ये वेगवेगळ्या आता सगळ्याच प्रवास वाहतूक करून एक विशेष आकर्षण अशा योजना ठेवल्या जात आहेत. तर कमी भाड्यामध्ये आपण आरक्षणाचा फायदा घेऊ शकतो. दुसरं म्हणजे अखंड बुकिंग आपण ऑनलाईन वाहतूकमध्ये करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी त्रास होईल आणि जास्तीत जास्त आनंददायी असा अनुभव येईल. गर्दीचाही त्रास होणार नाही किंवा आपलं भाडंही वाचेल, प्रवास सुखाचा होईल अशा आरक्षणाचे फायदे आहेत. सोबतच आम्ही जे काही वेबसाईट आणि ॲप डिस्प्ले केलेले आहेत तर ती आपल्या घरच्या अँड्रॉइड मोबाईलद्वारे आपण कुठंही जगातल्या कुठल्याही वाहतूक व्यवस्थेचं आरक्षण सुंदररित्या करू शकतो आणि प्रवास निश्चिंत आणि सुखाचा करू शकतो. आम्ही खासं स्लोगन इथे केलेलं आहे, करूया प्रवासाचे आरक्षण, मिळवूया आनंदाचे क्षण. म्हणजे आरक्षणाचा एवढा फायदा आहे, भाडं तर वाचणारच आहे पण त्रासही वाचेल, गर्दी आणि सगळ्यात अव्यवस्थेपासून आपण सुटका मिळू शकतो. प्रवास वाहतूक सुखाची हो, आरक्षण करा, आनंद मिळवा. धन्यवाद. आपण रोड आणि रस्ते वाहतूक याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पूर्वीच्या काळी टांग्यामधून प्रवास केला जायचा, परंतु हळूहळू माणसामध्ये जशी जशी प्रगती होत गेली तसं त्यानंतर बैलगाडीचा उपयोग करायला सुरुवात केली. त्यानंतर स्कूटर, कार तसेच ST महामंडळ या प्रकारे सर्व वाहतुकीची व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. आता आधुनिक काळामध्ये तर रस्त्यांची एवढी सुधारणा झालेली आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष गोष्टीमध्ये बसल्यानंतर प्रवासी वाहतूक करत असताना आपला प्रवास सुखाचा कसा होईल यासंबंधी स्पीकर वगैरे लावून त्याची माहिती दिली जाते. तर STनं प्रवास करत असताना STमध्ये सुद्धा आरक्षण आलेलं आहे. तर वेगवेगळ्या सीट या आरक्षित केलेल्या आहेत. तर उदाहरणार्थ आमदारांसाठी आरक्षण. त्यानंतर आपण आता रेल्वे संदर्भात माहिती घेऊ. रेल्वेमध्ये आता आधुनिक रेल्वेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष साऊंडद्वारे माहिती दिली जाते, कोणत्या बाजूने उतरायचं ही सुद्धा माहिती दिली जाते. आणि आगला स्टेशन नंदुरबार, आगला स्टेशन कुर्ला जंक्शन अशा प्रकारे त्यामध्ये माहिती दिली जाते आणि आपल्या प्रवाशांना माहिती मिळते. ठीक आहे, नमस्कार.
आमचा उल्हास भारत साक्षरता कार्यक्रम 2024-25 तालुकास्तरीय उल्हास मेळाव्याकरता मी प्रवीण सोनपराते तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आमचा जो विषय होता तो वाहतुकीच्या संदर्भात होता. वाहतुकीमध्ये प्रवासी वाहन कोणते होते, त्यातले जुन्या काळात वाहने कशी वापरायची, त्यातले त्यांचे नावं हे आपण इथं प्रवास वाहतुकीचे प्रकार पाहत आहे. या ठिकाणी आपल्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काही जुने वाहन दिसतात आणि त्यामध्ये मॉडिफाय होऊन या काळातले म्हणजे आधुनिक जे वाहन आहे त्यामध्ये कसा बदल होत गेला आणि लोक त्याचा कसा फायदा घेतला यामध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर आता माझ्या हातात एक प्लेन आहे. प्लेन बघा एकदा तुम्ही. प्लेनमध्ये जे सुरुवातीला राईट बंधूंनी जेव्हा प्लेनचा शोध लावला होता तेव्हाच प्लेन आणि आताचा प्लेन यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. जसं तुम्ही पुढं जाल तसे तुम्हाला पुन्हा त्यामध्ये अपडेट होताना दिसेल. आणि त्या संदर्भातील आता जे माणसं हवाई वाहतूक म्हणजे हवाई प्रवास करतात त्यांच्यासाठी आम्ही काही ॲप उपलब्ध आहे. नुसतं हवाईसाठी आपण इथं शिवशाही पाहिली म्हणजे बाय रोड, बाय ट्रेन, बाय एअर आणि बाय इन द वॉटर हे असे जे प्रवासाचे आपण जे प्रकार पाहिले. आता अशा प्रकारे आपण प्रवासी वाहतूक आणि त्याच्या संदर्भाचे साधनं याविषयी माहिती बोलूया. धन्यवाद.